पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आईच्या स्वयंपाकघरात. आजचा आपला मेनू आहे उपवासाचे ताट. त्यात आहे वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी उपवास करतात आणि संतांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात. टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात सारा समंत भक्तिमय होतो. चला तर मग पाहूया आजचा मेनू. सुरुवात करूया बटाट्याच्या भाजीपासून. हे त्याचे साहित्य. गॅसवर पॅन घेऊन त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तूप टाकलेलं आहे. तूप तापलं की त्यात 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं की त्यामध्ये मिरची टाकायची आहे. थोडीशी परतून घेऊन मग त्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे. इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत. ते यात टाकून आपण घेऊया. याच्यावरती चवीनुसार मीठ टाकूया. आता हे वर खाली ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडंसं 1-10 मिनिटं परतलं झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवूया. 10 मिनिटानंतर झाकण उघडून थोडंसं परतून घेऊया. त्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकूया. साधारण 1-2 चमचे कूट टाकूया आपण. हे असं मिक्स करून ही अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता करूया शेंगदाण्याची आमटी. मिक्सरच्या भांड्यात भाजून त्याची सालं काढून शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पहा, हे असं दिसेल. एकदम बारीक वाटलंय. आता हे एका पातेल्यात काढून घेऊया. असं पातेलं घ्या ज्याचं बॉटम एकदम जाड असेल. अशा पातेल्यात तुम्ही काढून घ्या. नंतर त्यात जे मिक्सरमध्ये साईडला लागलेलं जी पेस्ट आहे ती पूर्ण मी काढून घेतली आहे पाणी टाकून. आणि साधारण 1 वाटी जर शेंगदाणे असतील तर आपल्याला 5 वाटी इतकं पाणी लागतं. अशी कन्सिस्टन्सी हवी. तर यामध्ये आपल्याला आमसुलं टाकायची आहेत आणि आता गॅस लावायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. पळीने एकसारखं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत त्याला उकळी येत नाही. आणि हां, लक्षात ठेवा, आत्ता आपण मीठ टाकलेलं नाही आहे बरं का. यामध्ये आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे. पहा, आता उकळी यायला सुरुवात होते. 2 मिनिटानंतर उकळी यायला सुरुवात होते. त्याला एकदा उकळी आली की समजायचं ते तयार झालेलं आहे. मग त्याला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी भांडं घेऊया. त्यामध्ये तूप घेऊया. तूप व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडू दे. व्यवस्थित तडतडलं, लाल झालं की मग आपण फोडणी त्यात ओतायची आहे. मस्त वास येतोय. आपली आमटी तशी तयार झालेली आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. थोडी वाफ गेल्यानंतर त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपली आमटी तयार. आता करूया नारळाची चटणी. चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ घेतला आहे. त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यामध्ये जिरं टाकतो आहे. नंतर मग मिरची टाकूया. चवीनुसार मीठ आणि साखर. थोडंसं लिंबू पिळूया
आणि हे आपण आता मिक्सरवर वाटून घेऊया. वाटल्यानंतर पहा चटणी किती छान दिसते. ही भाताबरोबर खूपच छान लागते. आता वरईचा भात करून घेऊया. एका भांड्यात वरईचे तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता गॅसवर कढई ठेवूया आणि सोबतच पाणीही तापत ठेवूया. हे 1 वाटी जर तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता कढईत आपण तूप घेऊया. तूप तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं की त्यात धुतलेला वरईचा तांदूळ आपल्याला फोडणीत टाकायचा आहे. थोडं सांभाळून टाका, तूप उडण्याची शक्यता असते. थोडं ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. आपल्याला सगळं पाणी लागणार आहे हे. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. गॅस आपला मोठाच आहे, मोठ्याच गॅसवर आता ठेवायचं आहे. थोडंसं जाडसर झालेलं मिश्रण तुम्हाला दिसायला लागेल. थोडंसं ढवळून घेऊया. एक साधारण 2 मिनटं ह्याला लागतात. थोडंसं दाट झाल्यासारखं दिसलं की मग बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1-2 मिनटासाठी वाफ घ्यायची आहे. आता पहा भात कसा तयार झालेला आहे. वा, हा आपला भात तयार झालेला आहे. आता हे आपण पानात वाढून घेऊ. वा, तुम्हीही करून पहा हे उपवासाचे ताट आणि कसे झाले हे मला नक्की कळवा. धन्यवाद.